विवाहानंतर परतमुळासाठी माहेरी गेलेली नववधू सासरी न परतता विवाहित प्रियकरासोबत फरार झाल्याची धक्कादायक घटना नाशिक येथे उघडकीस आली आहे। या प्रकरणी सासरकडील व्यक्तींनी नववधूचा प्रियकर गौतम बापू आहिरे याच्यासह तिचे आईवडील आणि काही नातेवाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। लग्नानंतर नववधू सासरच्या मंडळींसोबत व्यवस्थित वागत असल्यामुळे कोणालाही संशय आला नव्हता। मात्र 4च दिवसात लग्नानंतरच्या विधीसाठी माहेरी गेलेली विवाहिता बरेच दिवस उलटूनही परत येत नसल्यामुळे खोदून चौकशी केल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे। नेमकं काय आहे प्रकरण बघूयात। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील तरुणीचा सटाण्यातील तरुणाशी 17 जून रोजी विवाह झाला होता। विवाहानंतर मीना माहेरी गेली होती। विवाहावेळी व त्यानंतरही विवाहिता सासरकडील व्यक्तींशी व्यवस्थित वागली। माहेरी जाताना तिने सोबत सर्व दागिन्यांनी महागडे कपडे देखील नेले। 3-4 दिवस उलटल्यानंतर तिचा पती तिला घेण्यासाठी गेला असताना त्याला उडवीचे उत्तर मिळाली। त्यामुळे खोलवर विचारपूस केली असता ती सर्व ऐवज घेऊन विवाहित प्रियकर गौतम सोबत पळून गेल्याची उघडकीस आली आहे। त्यामुळे वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे। तुषार ठेपले, अटल न्यूज, मालेगाव।